जाएंगे। मुंबईमध्ये मराठी माणसानं ताकद दाखवली, महापौर आपला बसला नाही पण परत मुंबई आपल्याकडेच येणार असं उद्धव ठाकरे म्हणाले। तसंच अजित पवारांवर भाजपनं केलेल्या आरोपांवरूनही त्यांनी निशाणा साधला। भाजपचा विजय ईव्हीएमचा विजय असल्याचंही ठाकरे म्हणाले। परवा मी विधान परिषदेत बोललो ना, दुर्दैवी घटना घडली आणि अजितदादांचा त्याच्यात मृत्यू झाला। ती श्रद्धांजली वाहताना मी म्हटलं होतं की एखादा माणूस गेल्यानंतर त्याचं महत्त्व गाऊन काय उपयोग आहे, पण तो असतो तेव्हा त्याला जीव द्यावा असं वाटेल एवढं त्याला बदनाम करून टाकायचं। 70,000 कोटीचा घोटाळा, अजित पवार चक्की पिसिंग आणि बाजूला नंतर बघितलं तर बाजूला बसिंग। किती आरोप करायचे, जीव नकोसा करायचा, वेडवाकडं वाटेल ते करायचं, बदनाम करून टाकायचं। संजय राऊत होती की संजय राऊत सुद्धा निर्दोष सुटला। तू तर राशील ना तर मी तर मी मागे बोललो होतो तसं लढणं मैदानामध्ये, पण त्या ईव्हीएम सारखी ती जादूची पेटी वापरून आमच्यावरती कशाला विजय मिळवतोय? ही ती त्यांची जादूची पेटी आहे। पण आज मला एका गोष्टीचं आणखीन नक्कीच समाधान आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाने आपली ताकद नक्की दाखवली। ठीक आहे, महापौर आपला होऊ शकला नाही, पण म्हणून काय परत होणार नाही असं नाही। परत मुंबई आपल्याकडेच येणार, नक्की येणार आणि महाराष्ट्र सुद्धा येणार। आता ठीक आहे, ते म्हणतात ना, असतील शीते तर जमतील भूते, तशी भूतं गोळा करता येत करू द्या। ती भूतं मानगुटीवरती बसतील तेव्हा तुम्हाला जीव नकोसा होईल, हे आता मी सांगतोय, त्यांनी लक्षात ठेवावं। मराठीसाठी आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो। आता मुख्यमंत्री त्यांचं क्रेडिट घेत आहेत। 2 बंधूंना मी एकत्र आणले। बरं, जसं आम्हाला दोघांना भावानं एकत्र आणलं तसं आता तुम्ही तिकडे पण काही एकत्रीकरण करतात का? ज्या सध्या काही बातम्या चालू आहेत, विलीन होणार, लोक वाट बघतायत, तर तसं काही विलिनीकरण करतात का? मी मुख्यमंत्री असताना राज्यात मराठी भाषा सक्तीची केली, पण त्याचबरोबर एका गोष्टीचं वैषम्य पण आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची करण्याचा निर्णय घ्यावा लागतो, त्याचं मला एक खेद सुद्धा आहे। 25 फेब्रुवारी 2025 पहाटे पुण्यातील प्रसिद्ध अशा स्वारगेट बस स्थानकातल्या बस डेपोमध्ये